इंद्रायणीचं पसायदान। 15 फेब्रुवारी। मुशायरे में शामिल हम तुम्हारे शेर हो गए। लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर। अभिवाचक किमया संतोष मुळावकर। शायरीच्या मस्तीतल्या त्या मुशायरात रोज एक नवा शेर भेटतो। त्या शेराचा अनुवंश मिर्झा गालिबचा असतो। आपण मिर्झा गालिबच्या अनुवंशातले आहोत या मस्तीत गुंतलेल्या त्या शेराला प्रश्न पडतो, आपण शेर आहोत की गालिब आहोत? त्या शेरालाही या प्रश्नाच्या गुंत्यातून बाहेर पडायचं नसतं। या गुंत्यात गुंतलेला तो शेर स्वतःच्या नकळत स्वतःलाच पेश करून टाकतो। हमें पता नहीं हम शेर है या गालिब है, इतना पता है कि जिंदगी के मुशायरे के काबिल है। गुंत्यातल्या गुंत्यात गुंतत जाणं हा शेराचा स्वभावच। त्याच्या या स्वभावातला भाव त्याला विचारत राहतो, गालिब मोठा की त्याचा शेर मोठा? गालिबच्या शेरांनी गालिबला मोठं केलं, पण नंतर ते शेर गालिबपेक्षा मोठे होऊ शकले नाही। या वास्तवाच्या मस्तीत गुंतलेला तो शेर पुन्हा स्वतःच्याच नकळत स्वतःला पेश करून टाकतो। शेर गालिब पे छा रहे थे, लेकिन गालिब शेरों पे छा गया था। गालिब शेर लिख रहा था, लेकिन शेर गालिब लिख रहे थे। अजूनही परिस्थिती बदलली नाही। आजही शेर गालिबलाच लिहितात, उद्याही शेर गालिबलाच लिहिणार। गालिबला सोडून, गालिबला तोडून स्वतःला पेश होताच येणार नाही। गालिब को मत तोड़े जालिम, खुद टूट जाएगा। या कठोर वास्तवाचं भान शेरांना असतं। गालिब की कलम से गालिब को लिख रहे हे शेर। शेरांच्या बाबतीतलं हे गालिबचं वर्चस्व आणि सर्वस्व वादातीत असतं। मुशायरातला नवा शेर अजूनही गालिबच्या सावलीत असतो। बाप से बेटा सवाई ही म्हण इथं का बरं लागू पडत नाही? ही खंत बाळगत नवा शेर गालिबच्या शब्दात स्वतःची कैफियत मांडतो। गालिब ने निकम्मा कर दिया जालिम, वरना हम भी शेर थे कुछ काम के। त्याचवेळी गालिबच्या शेराला आपण सवा शेर होऊ शकत नाही या वास्तवाची मस्तीही नव्या शेराला चढते आणि या मस्तीत स्वतःच्या नकळत हा नवा शेर स्वतःला पेश करून टाकतो। वो शेर था उसको कोई सवा शेर न था, उसका हर शेर खुद के लिए सवा शेर था। यावेळी मात्र हा नवा शेर दस्तूरखुद्द गालिबच्या शेराकडून दाद घेतो। माणूस स्वतःच स्वतःच्या सुखाला, दुःखाला, वेदनेला, जखमेला, मस्तीला, सुस्तीला, इश्काला, शुष्काला दाद देत असतो। या दादेच्या आत्म्यात शिरलं की शेर सापडतो हे गालिबच्या शेरांच्या आत्म्यात शिरल्यावर ह्या नव्या शेराला कळतं आणि सवा शेर बनू या ना बनू, पहिले शेर तो बन जाऊ, ही या शेराची अस्मिता ठरते। या अस्मितेत रोज नवा शेर येत राहतो आणि म्हणूनच मुशायरा दररोज गालिबच्या मस्तीत मस्त असतो। सगळा मुशायरा गालिबचा दिवाना असतो। मुशायराला कळतं गालिबही स्वतःचा दिवाना असावा। स्वतःच्या दिवानगीशिवाय अशी वजनदार अभिव्यक्ती होऊ शकत नाही। रोज गालिबच्या वजनात राहणारा मुशायरा 15 फेब्रुवारीला प्रचंड हळवा होतो। 15 फेब्रुवारी 1869ला गालिबनं ह्या जगाचा मुशायरा कायमचा सोडलेला असतो। मुशायराच्या हळवेपणाला प्रत्येकातला गालिब म्हणायला लागतो, ये कैसा मुशायरा गालिब, मुशायरा साथ भी ले गए और छोड़ भी गए, मुशायरे में शामिल हम तुम्हारे शेर हो गए।